बच्चू कडू बोलतायत, थेट जाऊया. त्यांच्यामुळे इथे फिनले मिल आली होती. त्यांनी त्यावेळेस शंकरसिंग वाघेला आणि आबा आबा यांनी खूप मदत त्यावेळेस केली आणि त्याच्यामुळे एक मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते इकडून जात होते. ते रस्त्यावरच होतं एकदम. त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण बोलावलं आणि त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. तेवढा एक हेतू होता. त्यात राजकीय काही मला वाटतं चर्चा करण्याचं कारणही नव्हतं. आम्ही शेतीवर काही प्रश्नाविषयी बोललो. नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असता. इथल्या कापसाला भाव नाही आहे, संत्र्याची निर्यात बंदी थांबलेली आहे, याविषयी काही चर्चा नाही? बरोबर आहे. कापसाच्या एकंदरीत आपण पाहतोय की आज कापूस खूप मोठ्या अडचणीत आलेला आहे. किमान 8, 9, 10 हजार भाव भेटेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होते, पण ते 6 हजारांना पण आता घेत नाही आहे आणि खरेदी केंद्र पण अजून सुरू झालेले नाही आहे. तर या सगळ्या संदर्भात चर्चा करून पुन्हा आपण 1 तास वेळ घेऊन आम्ही बसणार आहोत या संदर्भात आणि तेव्हा सविस्तर चर्चा करू. नक्कीच निर्यातीचा संत्र्याचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे आणि अवकाळी पाऊस आला, कापूस बांगलादेशानं आयात कर खरं तर वाढवून दिलेले आहे आणि विधानसभेमध्ये आपण हा प्रश्न उचलला. एकनाथजींनी सांगितलं की आम्ही निर्यातीसाठी 185 कोटी रुपये त्यांनी जाहीर केले. आता ते निर्यातीसाठी आत्ता जाहीर झालेले आहे. आता संत्रा बऱ्यापैकी 75% निघालेला आहे. 10-20% संत्रा राहिला. त्याचा काय फायदा होईल मला माहीत नाही. पण बांगलानं आपण निर्यात बंदी केल्यामुळं जो कांदा आपण बांगलाला पाठवणार होतो तो जाऊ शकला नाही आणि वेळेवर त्यांची फसगत झाली. त्याचा काही डाव म्हणून त्यांनी द्राक्षावर आयात शुल्क वाढवले आणि संत्र्यावर आयात शुल्क वाढवले आणि परिणाम काय झालं का हे 2 शेतकरी पूर्ण तफावून गेले. 40,000 टनापर्यंत आपण संत्रा पाठवत होते, तो 400 टन पण जाऊ शकला नाही आणि परिणाम संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या एकंदरीत भावावर पडला. दिव्यांगाचे दर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचे कार्यक्रम होत आहेत, दिव्यांगांसाठी तुम्ही काम करतायत. तुम्ही शरद पवारांना सोबत घेणार आहेत त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर? नाही, याचा काही दिव्यांगांचा शरद पवार साहेबांसोबतचा काही विषय नाही. वाटतं काही सोबत घ्यायचं कारणही नाही. तुम्ही अमरावती लोकसभेसाठी उमेदवार देणार असं चर्चा वर्तुळात रंगलेली आहे? बिलकुल नाही. कसं आहे का आपली ताकद आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण 2-3 डाव लढून पाहिलं. मी स्वतः अमरावतीत लढलो होते, तिथे आपल्याला यश आलं नाही आणि एकंदरीत व्यवस्था सगळी पाहूनच या संदर्भात कार्यकर्त्याची बैठक आता निवडणुकीचा जसा मोसम बनते तेव्हा आपण ते घेऊ. शिंदे सरकारसोबत तुम्ही अजूनही कायम राहणार आहेत असं तुम्ही थोड्या वेळ आधी सांगितलेलं होतं. आजही तुम्ही त्याच मुद्द्यावरती ठाम? शिंदे साहेब जेथपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे. नक्कीच. हे होते आपल्यासोबत बच्चू कडू. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.